मित्रांनो, विवोने त्यांचा एक बजेट किलर स्मार्टफोन आज लॉन्च केलाय. विवो T5X असं या फोनचं नाव आहे. विवोच्या T4X हे पुढचं मॉडेल आहे. आधीचा T4X हा फ्लिपकार्टवर बेस्ट सेलिंग बजेट फोन होता. आता तीच लेगसी नवीन फोन पुढे नेतो की नाही हे आपण बघूया. शिवाय या फोनमध्ये विवोने काही खास गेमिंग फीचर्सही दिलेत. त्यामुळे हा बजेटमधला गेमिंग स्मार्टफोन होऊ शकतो का हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, सुरुवात करूया बॉक्स पासून. बजेट फोन असला तरी बॉक्समध्ये चार्जर, कव्हर असं सगळं मिळतंय आणि फोनवर स्क्रीन गार्ड आधीपासून बसवलेलं मिळतंय. लाख लाख रुपयांचे फोन विकणाऱ्या कंपन्यांनी जरा यांच्याकडून शिकलं पाहिजे. फोनचा लुक एकदम प्रीमियम असा आहे. 2 कलर ऑप्शन मिळतात. बॅक पॅनलला मॅट फिनिश आहे आणि त्यावर लाईट पडल्यावर ते ग्लो होतं. सो थोडा मेटॅलिक असा लुक येतो. कॅमेरा मॉड्यूललाही मेटॅलिक फिनिश दिसते. नोटिफिकेशन्स आल्यावर ब्लिंक होणारी डायनॅमिक लाईट मागच्या बाजूला दिली आहे. एक फ्लॅश आणि ड्युअल कॅमेरा सेटअप दिसतोय. कॅमेराकडे आपण थोड्या वेळात येऊया. फोनची बॅटरी मोठी आहे त्यामुळे वजन 220 ग्रॅमपर्यंत जातं, पण बॅक पॅनलला थोडेसे कर्व्स दिल्यामुळं इन हँड फील चांगला येतोय. फोनची थिकनेस 8.4 mm आहे. फिंगरप्रिंट स्कॅनर हे साईडला आहे. ड्युअल सिम कार्ड स्लॉट मिळतो. ई सिम नाही आहे, अर्थात या बजेटमध्ये मिळणार पण नाही. 10 5G बँड्स मिळतात. वायफाय 6, ब्लूटूथ 5.4, USB 2.0 असे कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत. डिस्प्लेचं म्हणाल तर 6.7 इंच मोठा FHD+ LCD डिस्प्ले मिळतोय. ॲमोलेड नाहीये, खरं तर असायला हवा होता. डिस्प्लेला टायटन ग्लास प्रोटेक्शन मिळतंय. 120 हर्ट्सचा डिस्प्ले आहे. पीक ब्राईटनेस 1250 निट्स एवढी दिली आहे, म्हणजे उन्हामध्ये तुम्ही बऱ्यापैकी यूज करू शकता. बेझल्स थोडेफार आहेत. बेझल्सची चिन्ह नोटीस होईल. बाकी ड्युअल स्पीकर मिळतोय आणि त्यात व्हॉल्यूम बूस्ट फीचरही मिळतंय. बाकी सेफ्टीच्या दृष्टीने या फोनमध्ये एक मोठा अपग्रेड दिलाय. IP68 आणि 69+ सेफ्टी रेटिंग या फोनला मिळालंय. सोबतच या फोनला मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन देखील मिळाले. त्यामुळे फोन खाली पडला किंवा पाण्यात पडला तरी जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. फोनची बॅटरी हा एक USP आहे. तब्बल 7200 mAh एवढी मोठी बॅटरी मिळते. यावर 40 तास व्हिडिओ प्लेबॅक, 15 तासांपेक्षा जास्त गेमिंग किंवा मग 93 तासांपर्यंत म्युझिक स्ट्रीमिंग तुम्ही करू शकता असं कंपनीने म्हणलंय. नॉर्मल यूजमध्ये ही बॅटरी 2 दिवस टिकेल असा कंपनीचा दावा आहे. पण आपल्याला काय, सकाळी घरातून बाहेर पडून संध्याकाळी परत येईपर्यंत बॅटरी टिकली तरी खूप झालं. बाकी चार्जिंग मात्र 44 वॉट एवढ्या स्पीडने होते. मोठी बॅटरी आहे म्हणल्यावर कमीत कमी 65 वॉटचं तरी द्यायला पाहिजे होतं. चार्जर बॉक्समध्ये मिळतोय, हाच काय तो प्लस पॉईंट. परफॉर्मन्सकडे येऊया. डायमेन्सिटीचा 7400 टर्बो चिपसेट मिळतोय. याचा अंतुतू स्कोर 1 मिलियनपेक्षा जास्त आहे. 20,000च्या बजेटमध्ये हा खरंच तगडा प्रोसेसर आहे. डेली यूजसाठी आणि मल्टीटास्किंगसाठी हा परफेक्ट आहेच, पण गेमिंगसाठी हा चांगला आहे. यावर तुम्ही BGMI HD खेळू शकता. 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि चांगली बॅटरी यामुळे लॉंग गेमिंग सेशन्स पॉसिबल आहेत. अगदी अल्ट्रा ग्राफिक्सवर फ्रेम ड्रॉप मिळतोय, पण 60 FPS कॉन्स्टंट फ्रेम रेट मिळतो. 30 मिनिटे गेमिंग केल्यावर साधारणपणे 42 डिग्रीपर्यंत फोन गरम होतो. बायपास चार्जिंग सुरू ठेवून मात्र गेमिंग केलं तर बॅटरी जास्त गरम होत नाही. बाकी गेमिंगसाठी कंपनीने काही खास फीचर्स या फोनमध्ये दिलेत. यात अल्ट्रा गेम मोड येतो. त्यात 4D गेमिंग व्हायब्रेशन्स, गेम व्हॉइस चेंजर, हॅप्टिक फीडबॅक असे फीचर्स आहेत. यामुळे या फोनला कंपनी गेमिंग फोनही म्हणते. पण हा खरं तर लाईट गेमर्ससाठी योग्य असा फोन आहे, हार्डकोर गेमर्ससाठी नाही. सॉफ्टवेअरचं बोलूयात, Origin OS 6 ही Android 16वर बेस्ड OS मिळते. क्लीन इंटरफेस आहे. ब्लोटवेअर्स थोडेफार आहेत, मात्र ते समजू शकतो. विवोचे काही प्री इन्स्टॉल ॲप्स मिळतात, तेही आपल्याला अनइन्स्टॉल करता येतात. लेटेस्ट OS आहे आणि 2 वर्षांचे OS तसंच 4 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतात. कॅमेरा सेटअपचं म्हणाल तर मागच्या बाजूला 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा मिळतो. यात सोनी IMX सेन्सर दिलाय. EIS स्टेबिलायझेशन मिळतं, OIS नाही मिळत आहे. आणि 4K 30 FPS व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्टही मिळतो. सेल्फीसाठी पुढच्या बाजूला 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो. दिवसा चांगले फोटो येतात. लो लाईटमध्ये थोडाफार नॉईज जाणवतो. फ्रंट कॅमेरा मागच्या T4X पेक्षा जास्त अपग्रेड केला आहे. आधी फक्त 8 मेगापिक्सेलचा मिळत होता. IR ब्लास्टरही मिळतो, सो तुम्ही या फोनला रिमोट सारखंही वापरू शकता. आता सगळ्यात मेन मुद्दा प्राइसिंग. 3 स्टोरेज व्हेरियंट लॉन्च केलेत. पहिला आहे त्यातला 6GB रॅम 128GB स्टोरेज व्हेरियंट. याची किंमत 19,000 रुपये आहे. सध्याचा रॅमचा क्रायसिस पाहता 20,000च्या आतमध्ये हा डिसेंट सेटअप आहे. 8GB 128GB व्हेरियंटची किंमत 21,000 आहे, तर 8GB 256GB व्हेरियंटची किंमत 23,000 रुपये आहे. लॉन्च ऑफरमध्ये यात बेस व्हेरियंटवर 1,500 रुपयांचा बँक डिस्काउंट मिळतोय, तर बाकी 2 व्हेरियंट्सवर 2,000 रुपयांचा बँक डिस्काउंट मिळतोय. त्यामुळे लॉन्च ऑफरमध्ये घेत असाल तर टॉप व्हेरियंट तुम्हाला 21,000 रुपयांपर्यंत मिळेल. आणि त्या प्राइस रेंजमध्ये 8GB 256GB सेटअप चांगली डील आहे.
24 मार्चपासून फ्लिपकार्ट आणि विवोच्या वेबसाईटवर याचं सेल सुरू होईल. बाकी विवोचा T5X हा फोन कुणासाठी परफेक्ट आहे, तर ज्यांना मोठी बॅटरी, IP69 रेटिंग आणि थोडेफार गेमिंग फीचर्स हवे असेल तर त्यांच्यासाठी हा फोन परफेक्ट आहे. पण ज्यांना कॅमेरा महत्त्वाचा आहे, हार्डकोर गेमिंग करायचं आहे किंवा ॲमोलेड डिस्प्ले हवाच आहे, त्यांच्यासाठी हा फोन नाही आहे. बाकी 20,000च्या बजेटमध्ये हा फोन सोडून आणखी ऑप्शन हवे असतील तर त्यासाठीचा वेगळा व्हिडिओ परवाच केलेला आहे, एंड कार्डमध्ये तो ॲड करेल, तोही चेकआउट करून घ्या. विवोच्या या नवीन फोनबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा फोन 23,000 रुपये किंमत जस्टिफाय करतो का? तुमची मतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि टेक संबंधी असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टेक भालीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.